वारीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे। सेवा कार्यामधून समाजाविषयी आपली भावना दिसून येते, त्यातून माणुसकीची जपणूक होते। धर्मरक्षण करण्यासोबतच व्यापक प्रमाणात सेवा कार्य विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात केली जात आहे, असं मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले। विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने पुणे ते पंढरपूर दरम्यान वारकऱ्यांसाठी सुसज्ज रुग्णवाहिकेसह आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली आहे। या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांच्या हस्ते झाला। भवानी पेठेतील कोंढरे गल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गावर रुग्णवाहिका कार्यरत असणार आहेत। यावेळी प्रांतमंत्री किशोर चव्हाण, क्षेत्र धार्मिक कुंज प्रमुख संजय मुद्राळे, आरोग्य सेवा प्रमुख PN पुजारी, प्रांत धर्म प्रसार सहप्रमुख संजय कुलकर्णी, धर्माचार्य सहप्रमुख नागनाथ बोंगरगे, बजरंग दल संयोजक नितीन महाराज, वारी प्रमुख डॉक्टर शर्वरी यरगट्टीकर, विशेष संपर्क विभागाचे श्रीकांत चिल्लाळ, पुणे पूर्व मंत्री धनंजय गायकवाड, पुणे पश्चिम मंत्री केतन घोडके, शरद जगताप, लीना भावे, विजय कांबळे आदी उपस्थित होते। किशोर चव्हाण म्हणाले, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मागील 38 वर्षापासून पुणे ते पंढरपूर पालखी सोहळ्यात वारकरी बंधू भगिनींसाठी वैद्यकीय तथा आरोग्य सेवा देण्यात येते। आरोग्य पथकात रुग्णवाहिका, डॉक्टर, परिचारिका तसेच उत्तम दर्जाची औषधे यांचा समावेश असतो। प्लास्टिक मुक्त व पर्यावरणपूरक वारी व्हावी यासाठी कार्यकर्ते ठिकठिकाणी प्लास्टिक गोळा करण्याकरता उभे राहतील। वारीमध्ये समाजविघातक शक्तींचा शिरकाव झाला असून त्याला आळा घालण्यासाठी सजगता अभिनय राबवण्यात येणार आहे। मी म्हणाल तसं आमच्या धर्म, आमच्या संस्कृतीचं रक्षण तर आम्ही करतो। मगाशी उल्लेख झाला की या वारीमध्ये मागच्या काही काळामध्ये काही अपप्रवृत्तीचा प्रवेश झाला आहे आणि आमच्या धर्म रक्षणाच्या संदर्भामध्ये कुठंतरी आम्हाला एक चिंता वाटायला लागली। पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण सगळेजण काम करतोय, कुणाच्यात हिंमत नाही, ही ताकद कुणाच्यात नाही। आमच्या ह्या धर्माला आमच्या शेकडो हजारो वर्षांची आमची परंपरा आहे, त्यामुळे ही कुणाच्यात हिंमत नाही की कुठेही आमच्या धर्माला, आमच्या धर्म विचाराला कुठेतरी बाधा निर्माण होईल किंवा त्याला हात लावण्याची कुणाचीही ताकद नाही, ती कुणाच्यात शक्तीसुद्धा नाही। पण निश्चितपणे त्यामुळे एका विशिष्ट ध्येयानं, विशिष्ट विचारानं संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या ह्या पालख्यांचं जे काही सुरू झालेली परंपरा आहे ती आम्हाला अशीच ठेवायची आहे। ती आमची परंपरा या निमित्तानं आम्हाला अजून वृद्धिंगत कशी करता येईल, ती व्यापक कशी करता येईल याचा विचार आपण सगळेजण करूया। या वारीमध्ये सहभागी झालेला आमचा प्रत्येक वारकरी त्याची काळजी घेणं, त्याच्या आरोग्याची काळजी घेणं, त्याच्या सुरक्षतेची काळजी घेणं, मला असं वाटतं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। पुणे शहर आज प्रमून गेलं आहे, सगळं विसरून गेलो आपण पुण्यातलं। आज आपण पाहतो की आमच्या ह्या दोन्ही पालख्या आज पुण्यात मुक्कामी आहेत, तर बाकी काहीच नाही, एकच वातावरण आहे। पांडुरंगाचा गजर, विठ्ठल नामाचा गजर, माऊलींचा गजर, तुकाराम महाराजांचा गजर नामाचा, हेच आम्ही पाहतोय आज। आणि खरं तर ही एक वर्षातनं येणारी अनुभूती आहे, त्याचा जो अनुभव आम्ही सगळे घेतो तो पुन्हा पुन्हा मला असं वाटतं की पुढच्या वेळेला वारी कधी याची वाट बघत असतो आपण। आणि म्हणून या विचाराचे पाईक आहोत, या संस्कृतीचे पाईक आपण सगळे जाऊन रक्षक आहोत आपण। याच विचारातून आपण काम केलं पाहिजे। माऊलींनी, तुकाराम महाराजांनी दिलेल्या विचारात आपण काम केलं पाहिजे, हीच मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आपलं या निमित्तानं त्यांच्याकडनं, आपल्या सगळ्यांकडनं हीच अपेक्षा कदाचित असणार आहे। त्यामुळे अधिक न बोलता ह्या चांगल्या उपक्रमाला आपण सगळी मंडळी खूप वर्षानुवर्ष याच्यामध्ये काम करताय आणि तीच भावना मला असं वाटतं की काही अपेक्षा नाहीत, काही अपेक्षा नाहीत, केवळ या वारीतल्या वारकऱ्यांची सेवा करणं आणि पुण्याचं काम आपण करतोय। सगळं तुम्ही पुण्याचं काम करताय, हे पुण्य, वारकऱ्यांची सेवा ही पुण्याचं काम आहे। हे सगळं सोडून ही मंडळी पूर्णपणे अनवाणी तुळस डोक्यावर घेऊन ती मृदुंग गळ्यात घालून टाळ वाजवत काही नसतं, एक वेगळा फक्त विठू नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या भेटीची ओढ, त्या दिशेने चाललेल्या ह्या लाखो वारकऱ्यांची सेवा करणं, मला असं वाटतं हे पुण्याचं काम आपण सगळे तुम्ही करताय। त्यामुळे मी अधिक न बोलता खूप मनापासून या सगळ्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि किशोर भाऊ आपल्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि